वरदला तुम्ही पाहता चेहऱ्यावरती थोडा राग आहे. नक्कीच दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा ना. मॅचला सुरुवात करूया. विशाल 11 कालुंद्रे आज या नावानं संघ उतरला. विशाल तांबडे आता चेहऱ्यावरती स्मित असे दिसतोय आणि त्यांचे वडील देखील इथे उपस्थित आहेत. अरुण तांबडे तुमचं देखील मनपूर्वक सर स्वागत करू ज्यांना पॅक केलं कालुंद्रेला. आणि ही मॅच आज सकाळच्या स्तरामध्ये तुम्ही साईराज 11 गावदेवी कानपोली जी टीम गेली सुपर 8 मध्ये. आजच्या दिवसामध्ये कोण जाईल आणखीन एक टीम तुम्हाला भेटणार. दुसरी टीम अर्थात सुपर 8 मध्ये खर्डी की कालुंद्रे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. ऋषभ घरत तुमचं देखील वेलकम. सुजित पाटील पॅक केले खाडीला. गौऱ्यांश 11 खाडी आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन प्ले. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल तेज तर्रार. लाईन खराब आहे आणि पंचांचा इशारा आलाय वाईड बॉलचा. अतिरिक्त एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. श्री गणेश ओपन झाला. दोन टीम मध्येही तुम्ही मॅच पाहताय. कितीचं टार्गेट सेट करेल टीम खार्डी. षटकातील पुढचा बॉल. बॉल चालला तुम्ही पाहता बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर आला वेगानं. एक केले दुसऱ्याचा कॉल दिला. डेंजर एंडला फेकी. सेकंड देखील पूर्ण केली विशालनं. मागच्या मॅच मध्ये का बॅटिंग केली परेशनं आणि जर विचार केला तर चांगली बॅटिंग तुम्ही पाहिली याच्या अगोदरच्या मॅच मध्ये. विशालनं स्टार्ट चांगला केला. विशाल बाद झाला. त्यानंतर रवी न खूप चांगली बॅटिंग केली आणि त्याच्यानंतर प्रल्हादनं सलामी जोडी तुम्ही पाहता. रवी अलिमकर आणि विशाल मात्रेला. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेनं बॉल चालला. बॉडी लाईनच्या दिशेनं लॉंग ऑफ. सीमा रेषा पार आला विशाल मात्रेच्या बॅटवरनं. पहिला चौकार. षटकातील पुढचा चेंडू. फटका बॅटच्या रडारमध्ये उंच गेला. मिसटायमिंग झाला. फिल्डर मेन विकेटला पकडलाय. कल्पेश गरज कॅप्टन कुल झेल. विकेटचं पतन. रवी आलिमकर बॅक टू द पवेलियन.
दिसत असताना 1 विकेट त्याने मिळवला डीजे. ऑपरेटर देखील तुम्ही पाहताय चेहऱ्यावरती नक्कीच स्मित असं आणि झेल काय घेतला होता गेल्या वर्षी त्यानं. खूप चांगला झेल जितूच्या माध्यमातून आम्ही पाहिला. गेल्या वर्षी देखील तुम्ही 2 दिवसाची क्रीडा स्पर्धा पाहिली. P2च्या षटकाला सुरुवात झाली आहे. P2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय कल्पेश गरड, टीमचा कॅप्टन लिडिंग फ्रंट. आणि समोर त्याच्या तुम्ही पाहता विशाल मात्रे आणि नो स्ट्राईकला तुम्ही पाहताय सौरभ मात्रेला. षटकातील पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती लीन पिक केली बॉल डीप कव्हर पॉइंटला चालला. फिल्डर धावतो त्याला बीट करून जस्ट डिनिम स्टँड मध्ये बॉल सीमा पार चौकार. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 12 वरती कल्पेश गरड कॅप्टनला त्याचं स्वागत केलं. चौकारानं विशाल माथेला तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल, हा बॉल उडवला, मिस टायमिंग झालाय. झेलची शक्यता लॉंग ऑनला टीपलाय झेल प्रत्येश म्हसकरनं आणि विकेटचं पतन. बॉडी लाईन सीमा पार षटकार. भाई मनानी मुख्य व्यासपीठावरती जे बिल्डर डेव्हलपर्स आपलं स्वागत आहे. सृष्टी 11 पापडीचा पाडा आहे जी स्वर्गीय नारायण शेठ गरज चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या मॅच मध्ये प्रल्हाद पाटील देखील षटकारानं अकाउंट खुलं केलं.
या मॅच मध्ये देखील षटकारानं त्याची भाषा, षटकाराची भाषाच बोलते जी बॅट. आणखीन एक बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेग, सीमा पार, आउट ऑफ द युज मॅक्सिमम. षटकार सहा चेंडू 6 षटकार मारण्याचा नारिवलीच्या क्रीडा नगरीमध्ये प्रल्हाद पाटील. आक्रमण झाला, कल्पेश गरत वरती प्रहार, फटका चांगला, हा देखील बॉल डीप स्क्वेअर लेगला दन 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 करत सीमा पार. षटकार नंतर ठोकला हा चौकार 4. बॅटिंग दमदार प्रल्हाद पाटीलची. व्यवस्थित बॅट वरती आला नाही, व्यवस्थित बॅट वरती, तरी पण बॉल तुम्ही पाहता गेलाय तो फिल्डर तिकडे. तोपर्यंत या बॉल वरती मिल्टी आहे. एक धाव एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक संपला जात आहे. दुसरा 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 29. विकेट सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार 4. फटका चांगला आहे, बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेने. तुम्ही पाहता लॉंग ऑनला प्रवीण जोपर्यंत येणार तोपर्यंत या बॉल वरती मिळते फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं वर 11 पापडीचा पाडा. तुम्ही पाहताय ही स्पर्धा. वर तुझं देखील स्वागत आहे. वर 11 आपलं स्वागत. तर रागवलाय तो, व्यवस्थित बॅट वरती बसला नाहीये बॉल. तुम्ही पाहताय आधी घरत कुठे असतील तर या आमच्या समालोचन कक्षामध्ये. आधी घरत, आधी घरत या. हॅलो सृष्टी
या आधी घरात आज सुट्टी आहे त्याला. काल जसा शाळेत गेला 3 दिवस तसा मॅच मध्ये नाही. उद्या उद्या सुपर संडे, उद्या तर हॉलिडे आहे. याआधी तुमचं देखील स्वागत. आधीला आयवा कॅच भेटायला हवी होती, खूप मेहनत केली त्याने आधीला. हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट. त्याला माहिती आहे चांगला गोलंदाज आहे प्रतीश, ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, ज्यानं 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यानं मिळवला. आणि त्यानं तुम्ही पाहता त्याला माहिती आहे. आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट तुम्ही पाहता. सौरभ म्हात्रे आता समोर आहे. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस. फक्त दिशा दिली आहे, बॉल चालला डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चाललाय. धावा फलकावरती तुम्ही पाहता 37 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रतीश मस्करला नक्कीच कॅप्टन जबाब दिली. कॅप्टन थोडा महागडा ठरला. कल्पेश गरड टीमचा कॅप्टन, त्याच्यावरती 21 धावा आल्या. आता या षटकामध्ये कमबॅक करायचा काम चालू आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर तुम्ही पाहिल्या 4 सिंगल आल्या. आणि या षटकातील शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. तिसरं षटक चालू आहे म्हणजे तुम्हाला विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल. तुम्ही पाहता मिड विकेट काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक, त्यानंतर लॉंग ऑफला पाहता बाटसातला कडा बॉल मागे झाला. फिल्डिंग चांगली झाली आहे फर्स्ट टीमचे फिल्डर. तिकडे तुम्ही पाहिले गेले तर फिल्डिंग प्रसादच्या माध्यमातून षटक क्रमांक संपलं. पुन्हा इथं तुम्ही पाहताय तिसरं. आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 9 आणि विकेट मिळवता आला नाही. इकॉनॉमिक्स खूप छान राहिली. आणि ड्रिंक स्टॉल ही मैदानामध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण रेड पाहिली, त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये आपण व्हाईट, पुन्हा एकदा व्हाईट, आणि आजच्या दिवसामध्ये देखील तुम्ही पाहताय ही रेड. आणि लगेच जाऊया डीजेच्या माध्यमातून महेंद्रभाई मनानी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या लगेचच महेंद्रभाई मनानी यांचा सन्मान करूयात. स्पर्धेसाठी आम्हाला पायडेस ग्रुपचे जितू भाई रावलाडे असतील यांच्याकडनं 1 लाख रुपये, AR कंट्रेक्शन यांच्याकडनं 1 लाख, MG मनीष केशवकर यांच्याकडनं 1 लाख. म्हणजे आम्हाला खूप सारी मेहनत लागली आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहता नितेश पाटील घोड यांच्याकडनं 25,000 आणि 50,000 रुपयाचं आम्हाला डोनेशन लाभलं. हिरजीभाई पटेल लिवली लाईफ स्पेस खूप मोलाचं सहकार्य. तुम्ही पाहता लाखाची रक्कम राशी या स्पर्धेमध्ये ज्यांना आम्हाला दिली आहे त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. बघा हे उद्या पाहताय तुम्ही. उद्या सर्वांना यायला कोणी उद्या विसरू नका. नक्कीच तुम्ही 8 संघ इनॅक्शन मध्ये उद्या पाहणार आहात. सुपर 8चे 8 संघ इथून जाईल. तो 8वा संघ तुम्हाला भेटणार आहे. आणि तुम्ही नक्कीच उद्या जेवणाचा लाभ नक्कीच घ्या. स्वादिष्ट जेवण तुम्हाला आम्ही नक्कीच दुपारी 1च्या नंतर देऊ. आणि विचार नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा देऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. आम्ही देखील उद्या पुन्हा भेटू. चौथ्या षटकाला प्रारंभ. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आकाश गिरी आला आणि त्यांना फेकला पहिलाच वाईड बॉल. एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 39 रन स्कोरबोर्ड वरती. बादशाह रडारमध्ये उंच गेला. वाऱ्यांसोबत वारथार करणारा लांबलचक प्रल्हाद पाटीलचा हा बिग 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 हिट षटकार. आयवा कॅच
9 चेंडू 30 वरती खेळतोय प्रल्हाद पाटील. 6 चेंडू 6 षटकार नारिवलीच्या क्रीडा नगरीमध्ये त्यानं मारल्यात आणि तो सांगतोय आता रायगडच्या क्रीडा नगरीमध्ये आम्ही विजयासाठी जिंकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालो आहे. फटका तुम्ही पाहता औसबला बॉल होता तो दाखवतोय कशा रीतीने त्याला परकटच्या माध्यमातून हा फटका उडवायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये डॉट बॉल आला आणि धावा धावपलकावर तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 45 या कड्यावरती. आईवा कॅच घेतली असेल तरच या. हा बॉल देखील खूप चांगला पहिल्या बॉलवरती षटकार जरी आला असला आकाशच्या विरोधात त्यानं कमबॅक केलं प्रल्हाद पाटीलला. चांगली तुम्ही संघ 2 पाहता एक कल्याण डोंबिवलीचा अर्थात ठाणे जिल्ह्यातील खार्डी संघ तर त्याच्या दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता रायगड जिल्ह्यातील एक नामांकित कालुंडे टीम. फटका बॅटच्या रडारमध्ये उंच गेला मिस्टामिंग लॉग ऑफचा फिल्डर प्रतीश मस्करनं पकडला इशेल आणि प्रल्हाद पाटील नावाचं वादळ मात्र या मैदानामध्ये गुणगुणत होता तो झाला बाद आणि धक्का लागला मैदानावरती तो मात्र तिसरा. सूरज फौजदार 5व्या क्रमांकावरती आलाय जो नेहमी सलामीला येतो. फटका चांगला बॉल चाललाय सरळ बॉल लाईनच्या दिशेनं पायाने अडकवण्याचा प्रयत्न बॉल सरळ सीमा पार डीप फॉल सीमा पार चौकार. फटका बॅटच्या रडार मध्ये सूरज फौजदारच्या बॅट मध्ये बॉल लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर आलाय हा षटकार. आणि नक्कीच जसा जसा षटकार जातोय ना तसे तसे प्रेक्षक लांब जेवढा जातोय बॉल तेवढे धावत जातात म्हणजे बॉल जाणार नाही कैलास दादा याची देखील नोंद घ्या. बॉल सीमा पार षटकार आणि धावा धावपलकावर तुम्ही पाहता 55 धावा धावपलकावरती डीज आहे. चार षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती षटकाराच्या बरोबरीने 50 धावा पूर्ण. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 55 वरती स्कोर जाऊन 3 विकेट 50 पूर्ण झाल्यात. 55 धावा धावपलकावरती चांगली तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. ही माना सन्मानाची बॉल चाललाय सरळ सौरभ म्हात्रेने आक्रमणाला केली आहे सुरुवात आणि बॉल मिड विकेट सीमा पार ठोकला षटकार. पण प्रेक्षक देखील बोलत असतील षटकार कधी येईल षटकार कधी येईल. आमच्याकडे आला तर बरा. फुलटॉस त्याच्यावरती देखील आक्रमण. वॉटर शॉट पॅडल स्लिपचा दमदार दर्जेदार आणि हा क्लास होता सौरभ म्हात्रेचा. बॉल सीमा पार षटकार.
जे पहिला बॉल लॉंग ऑनला गेला तिथे झेल दुसऱ्या अटेम्प्टला त्याच प्रेक्षकानं ड्रॉप केला. आता मेन विकेटला गेला तिथे देखील त्याला संधी होती त्यानंच कॅच सोडला. आज त्याचे नशीब नसतील असं देखील म्हटलं वावगर तकणार नाही. तिसरा येईल का लागोपाठचा सौरभ मात्रे कॅप्टन प्रवीण वरती तुम्ही पाहता अटॅक झाला. प्रवीण खरत त्याच्यावरती अटॅक केला जातो आणि हा चेंडू तुम्ही पाहता ऑफस्टमला ठेवला. सौरभला वाटलं की बॉल वाईट जाईल. बघा हे लक्षात घ्या तुम्हाला फक्त विमरसाठीच रिव्ह्यू आहे वाईटसाठी रिव्ह्यू नसणार आहे. सौरभ वाईटसाठी रिव्ह्यू नसणार आहे. डॉट बॉल आलाय षटकातील पुढचा बॉल आणि एक फटका उडवला झेलची शक्यता. दुसरा झेल डॉप झाला बॉल झाला सीमारेषेचा बॉल. फिल्डिंग चांगली झाली. तुम्ही फिल्डर तिथे पाहता प्रतीक्षा होते. झेल सोडला झेल जमीनला दान झाला. जीवन दान दिलंय सौरभला ज्यानं 2 षटकार मारलेत प्रवीण घरतच्या विरोधात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावपलकावरती तुम्ही पाहताय 69 या आकड्यावरती झेल सोडलाय. यॉर्कर याच्यावरती कुठलंच उत्तर नव्हतं सौरभला आणि मात्र यष्टा उद्ध्वस्त केल्यात विकेटचं पतन. यू मिस डेफिनेटली पायावरती बॉल यॉर्कर ब्रह्मास्त्र क्रिकेट म्हणतात याच्यावरती कोणतंच उत्तर नव्हतं पण नक्कीच यॉर्कर बॉलवरती तुम्ही षटकार हेले कॅप्टन महेंद्रसिंग धोनी त्यानंतर प्रत्येक हातात बॅचमध्ये यॉर्कर वरती देखील षटकार मारतोय. आणि या पहिल्या इनिंग मधला शेवटचा बॉल शिल्लक असेल कितीचं टार्गेट सेट होईल तुम्ही पाहता. विशाल 11 कालून रे आणि त्यांना फाईट करते गौरांश 11 खाडी या 2 टीम मध्ये. फटका चांगला बॉल चाललाय लॉंग ऑफला. या बॉलवरती 1 किलो दुसऱ्याचा प्रयत्न नसणारा एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धाव पलकावरती तुम्ही पाहताय 70 आणि 71 धावेचं पाठलाग. तर लगेच इथं मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आणि नक्कीच यांचे सुपुत्र तुम्ही पाहता गोपीनाथ जी घरत हरिचंद्र जी घरत आणि माऊली जी घरत आणि कालराम जी घरत मारुती घरत तुम्ही पाहताय ही 4 सुपुत्र. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नाना शेठ घरस्मृती चषक माना सन्मानाची आणि त्यांचे हे सुपुत्र त्यांचे हे पूर्ण तुम्ही पाहताय परिवार हा घरत परिवार गोपीनाथजी घरत असतील जे नाना शेठ घरत यांचे सुपुत्र आहेत हरिचंद्रजी घरत असतील त्यानंतर मारुती घरत असतील कालरामजी घरत असतील आणि त्यांचे पूर्ण परिवार तुम्ही पाहता. 70चं टार्गेट समोर आहे. या 70 धावा कशा रीतीने पार केल्या जातील तुम्ही टीम पाहताय. अर्थातच एका बाजूला कालुंद्रेच्या बाजूला 70 धावा पार केल्या जातील काय डिफेंड केल्या जातील. सौरभ मात्रेचं 2 षटकं ज्यामध्ये किती धावा येतील प्रवीण गडतकर देखील लक्ष चालणार आहे. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज याच रायगडच्या मातीचा. अर्थातच संतोष जी घरात उद्या पुन्हा एकदा तुमच्या सोबत आम्ही भेटू. तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा. सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नाना शेठ घरस्मृती चषक 2024. थँक्यू सो मच. हॅलो. ये 300 रुपये.
व्यासपीठावरती आपण पाहतो पाहुण्यांची उपस्थिती लाभली. अगदी आज चौथ्या दिवसामध्ये अंतिम सत्रामध्ये भरपूर मान्यवरांची उपस्थिती आपण व्यासपीठावरती पाहतोय. स्वर्गीय नानाशेठ घर स्मृती चषकामध्ये पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर या शेवटच्या मॅचमध्ये 70 धावा उभारल्या आणि याच खार्डी संघाने आपण पाहिलं तर दिघोडा टीमच्या 70 धावा चेस केल्या होत्या. आणि इथे सुद्धा आपण पाहिलं तर लगातार 2 मॅचमध्ये 70 धावा करणारा हा खार्डी संघ आपण मैदानावरती आपण पाहतोय. कालुंदर टीम एका बाजूने आपण पाहिलं तर त्याने फार कमी धावसंख्येचा पाठलाग आपण लवकरात लवकर करताना पाहिला आहे आणि म्हणूनच ती लढत मात्र चांगली होईल यातील मात्र शंका नाही. यस, उद्या 9 वाजता पहिला बॉल पिचिंग केला जाईल याची आपण दक्षता घ्या आणि सूचना असेल सर्वांना, कारण उद्या ग्रँड फिनाले आहे. कोणत्याही संघाला या ठिकाणी आपण पाहू शकाल की या ठिकाणी नक्कीच उशिरा आल्याने पॅनल्स केलं जाईल. पहा पहिली मॅच होईल ती DCC कोपरा विपक्ष जय हनुमान सिद्धी करवले. हा संघ 9 वाजता या ठिकाणी लगेच रिपोर्टिंग करायचं सकाळी. त्याचबरोबर दुसरी लढत ओम नर्मदेश्वर किरवली विपक्ष सानवी विलवा नेवालीपाडा. उपस्थित पाहुणे आपण पाहू शकाल की महेशजी पवार आणि ज्ञानेश्वरजी पाटील यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. पहिलाच बॉल परेश चिखलेकर साठी होता. अगदी प्रणपूट लावून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. षटक फेकण्यासाठी सौरभ म्हात्रे आलेला आहे. ज्या सौरभ म्हात्रेची आपण फलंदाजी पाहिली, काय लाजवाब फलंदाजी केली. अगदी आपण पाहिले तर 2 षटकारांनिशी त्याने 16 धावसंख्येचं योगदान दिलं आणि लगेचच गोलंदाजच्या मार्गावर आपण त्याला पाहतोय. 71 धावा चेस करायच्या आहेत. 71 धावांचं टार्गेट आहे. पहिला बॉल, दुसरा बॉल सुद्धा त्याच प्रकारचा डिलिव्हर केला. ब्लॉक हॉलची डिलिव्हरीने मात्र या ठिकाणी कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं गोलफलंदाज परेश चिखलेकरकडे. कारण जोच परेश चिखलेकरने आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं राहणार संघाविरुद्ध पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 20 ते 22 धावा कुठल्या होत्या. आणि त्यानंतर आपण पाहतो या मॅचमध्ये मात्र टार्गेट सेट करत असताना इथे मात्र पहिले 2 बॉल मात्र निर्धाव गेलेत. पुढचा बॉल सरोजच्या बॉलवरती चढवला हल्ला, कॅच होण्याचा संभव आणि जेल पकडला गेलाय. मॅच विनर खेळाडू इथे मैदानातून होईल बाहेर. कालुंदर संघाला लागलेला हा पहिला आदरा. मात्र आता पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला पाचारण करण्यात येते, कारण पहिल्या 3 बॉल ते एकही धाव नाही आणि परेश चिखलेकर सारखी महत्वपूर्ण विकेट सौरभ म्हात्रेने पटकावलेली आहे. पण पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर खार्डी टीम समोर तब्बल 70 धावा संख्येचं टार्गेट होतं. त्यामध्ये आपण पाहिलं तर अभिजित ठाकूर टोकलेला अर्धशतक आणि त्यानंतर सूरजची शून्यावर पडलेली विकेट. आणि तरी सुद्धा मात्र जो काय प्रतिकार दाखवला खार्डी टीमने, जबरदस्त कामगिरी करत असताना अगदी आपण पाहिलं 3 चेंडू राखून 70 धावा चेस केल्या. आणि या मैदानावरती लगेच पुढच्या मॅचमध्ये त्यांनी वैयक्तिक आपण पाहिलं तर 70 धावा संख्येचं या ठिकाणी उभारत असताना 71 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय. आणि ते टार्गेट मात्र इथे पूर्ण करत असताना 3 चेंडूवरती एकही धाव नाही, एक फलंदाज बाद झालाय. पुढचा बॉल सौरभ म्हात्रेचा असेल, नवीन आलेला फलंदाज. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक कव्हर क्षेत्रामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होत असताना धावफलकावर लागल्या त्या मात्र 1 गडी बाद. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा. उद्याच्या दिवसामध्ये बरोबर 9 वाजता कोपरा विपक्ष करवले. दुसरी मॅच होईल ती मात्र दहिसर विपक्ष मुरबी. त्यानंतर 10 वाजता मॅच होईल किरोळी विपक्ष नेवालीपाडा. आणि चौथा सामना होईल कानपोली विपक्ष यातून जिंकणारा संघ. अशा प्रकारच्या लढती असतील. पुढचा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क नाही. दबाव आणि दबाव यामध्ये खेळत असताना इथे मात्र कालुंदर टीम आपल्याला पाहायला मिळते. ज्या कालुंदर टीमला पहिल्या मॅचमध्ये फक्त 42 धावा चेस करायच्या होत्या, त्या कालुंदर टीमला आता 70 धावा चेस करायच्या आहेत. वेळ वेगळी आहे, संघ वेगळा आहे आणि त्याचमुळे हा दबाव मात्र घेत असताना इथे परेश चिखलेकरची विकेट पडली आहे. आणि त्यानंतर प्रतीश मस्कर आतापर्यंत 2 धावा धावून काढल्यात. पुढचा बॉल आणि काय घडलंय
इथे मात्र प्रतीशला जास्त प्रतिकार करावा लागला नाही, लगेचच तो मैदानातून बाहेर झालाय आणि सौरभ म्हात्रेने काय लाजवाब गोलंदाजीने सुरुवात केली आहे, जिथे मात्र 16 धावसंख्येचं त्याने योगदान दिलं आणि पहिल्या षटकामध्ये इथे मात्र फक्त 2 धावा आणि 2 विकेटने या ठिकाणी एक चांगल्या गोलंदाजीने सुरुवात केली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल पाटील आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. विश्लेषण पाहिलं, पहिलं षटक 2 विकेट 2 धाबा, महत्वपूर्ण विकेट मैदानातून बाहेर. एक मात्र अशा अपेक्षा इथे मात्र या जोडीवरती असणार आहे, राहुल पाटील आणि प्रवीण घरात. या 2 फलंदाजांवरती खूप मोठी मदार असेल या कालोंदर टीमची. आता मात्र पहिल्या षटक समाप्त झालं, उर्वरित काळ मात्र या ठिकाणी हा 4 षटकांचा असेल. 4 षटकांमध्ये करायच्या आहे तब्बल 69 धावा. आजच्या दिवसामध्ये 70 धावा चेस होताना आपण पाहिल्या, खार्डे टीमने चेस केल्या. आता मात्र या ठिकाणी कालोंदर टीम त्याच खार्डी संघासमोर या ठिकाणी 70 धावा चेस करेल का? 71चं टार्गेट आहे, 2 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळू शकेल जर प्रवीण घर अजून 2-3 वर खेळला तर मात्र या ठिकाणी मॅचमध्ये कालोंदर टीमसाठी अशा पल्लवित होताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन षटक, नवीन गोलंदाज विशाल म्हात्रे. पहिल्याच बॉलवरती या चांगला स्क्वेअर पाहायला मिळाला. इथे मात्र स्टेट डावच्या फटक्याने 1 धाव जरूर आली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याच दरम्यान एकच धाव धावफलकावरती लागली. धाव झाली आहे ते मात्र 2 गडी बाद 3 अशी धावसंख्या. नाजूक अवस्था आपल्याला पाहायला मिळते, खराब अवस्था, अडचणीमध्ये सापडला जरूर. मात्र या ठिकाणी आपण पाहतो प्रवीण घरत जोपर्यंत मैदानावरती आहे कालोंदर टीमसाठी सुरक्षित असणार आहे. आलेला नवीन फलंदाज राहुल पाटील आपल्याला पाहायला कितपर्यंत साथ देईल तो मात्र प्रवीणला. पुढच्या बॉलवरती तडाखा पाहतो आपण, मिस्टामिंग की प्रॉपर, आणि हा बॉल गेला सीमा पार. येतो पहिला कालोंदर टीमसाठी षटकार राहुल पाटीलच्या बॅटमधून. डीजे आमचे समालोचक मित्र पहा, प्रवीणजी दुगाडे अगदी कालोंदर टीमचा बॅटिंगचा आस्वाद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण खास करून प्रवीण घरतसाठी ते थांबलेले आहेत. प्रवीण घरत कुठपर्यंत प्रतिकार करेल या धावसंख्येसाठी. आता प्रवीणने एका बाजूने नवीन आलेल्या फलंदाजावर या ठिकाणी जबाबदारी सोपवली आहे. कारण असंच असतं की ज्यावेळेला आपण एक चांगला फलंदाज समोर असताना इतर आलेल्या फलंदाजांनी मात्र चांगली फलंदाजी करायची अशी. जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत अशा अपेक्षा आपल्या टीमला असतील. आता इथे मात्र बॅटची कड आणि इथे मात्र झेल होण्याचा संभव होता. झेल मात्र स्कीड झाला, रिले कॅच घेण्याची आवश्यकता होती. इथं सूरज धावला होता पाठीमागे, मात्र एकच धाव आली. धावसंख्येवरती 1 धाव जोडली जाईल. धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 10 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल असेल विशाल म्हात्रेचा. दुसऱ्या बॉलवरती षटकार पाहिला. 8 धावा आतापर्यंत धावफलकावर या षटकामध्ये आलेले आहेत. टोटल स्कोर आपण 10 धावसंख्येवरती पाहतोय. प्रवीण पुन्हा एकदा स्टॅकिंग याला विशाल म्हात्रेच्या गोलंदाजीवर स्पीडने या ठिकाणी मात्र या ठिकाणी गतीने परिवर्तन करत असताना बीट केलं फलंदाज प्रवीण घरतला. आणि या मैदानावरती आपण पाहिले तर प्रवीण घरतची फलंदाजी जर बहारदार झाली तर मात्र या ठिकाणी कालोंदर टीम संघर्ष करू शकते मॅचमध्ये. आणि ते या मॅचमध्ये परत चिखलेकरची विकेट पडल्यानंतर जल्लोष आपण खार्डी टीमचा पाहिला होता. आता जल्लोष मात्र या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे प्रवीण घरतला. समोरच्या दिशेने मात्र राहुलने चांगली साथ दिली जरूर, मात्र या षटकामध्ये किमान 1-2 षटकार अजून येण्याची अपेक्षा केली जाते कालोंदर टीमकडून. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 10 वरती थांबली आणि चेंडू समाप्त झाले 4 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ समाप्त होताना पाहायला मिळाला आहे. 8 धावा धावफलकावरती या षटकामध्ये आला. टोटल स्कोर आपण पाहतो 10 वरती. पुढचा बॉल असेल विशालचा प्रवीणसाठी. अगदी शॉर्ट पिच बॉल होता, उंची कमी दिलेला बॉल, मला तसा शॉर्ट कन्वर्ट करता आला नाही. शॉर्ट गेला मात्र या ठिकाणी बॉल गेलाय मिड विकेटच्या दिशेने. इथे मात्र 1 धाव तर आली आहे. एका धावेने 11 धावफलकावर धावा लागलेल्या आहेत. उपस्थित मान्यवर आपण व्यासपीठावरती पाहतो महेशजी पवार, त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी पाटील साहेब यांचं मनपूर्वक स्वागत असेल.
मात्र मैदानावरती संघर्ष फार मोठा वाढत चाललाय आता, कारण चेंडू आणि धावांचं आपण अंतर पाहिलं तर मात्र या ठिकाणी मोठी तफावत. पुढचाच बॉल वरती राहुलला या ठिकाणी बीट करत असताना विशाल म्हात्रेचा बॉल डॉट आलाय. आणि या सत्रामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचं दोन्ही षटकं संपली आहेत आणि धावा मात्र लागल्यात त्या 11 धावा. आणि इथून मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर उर्वरित 3 षटकं आता बाकी असणार आहेत. गरज असताना तब्बल 60 धावांच्या 20च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. आणि इथून मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल की प्रवीण गरत आणि राहुल पाटीलला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. जरूर 10 षटकारांची अपेक्षा केली जाते. 18 चेंडूंचा हा खेळ बाकी असणार आहे. काल शुभम ठाकूरने 9 षटकार लगावलेत. आता प्रवीण घरत आणि कंपनीच्या या माध्यमातून 10 षटकार येतील का? जी कामगिरी आपण पाहिले खार्डी टीमची, जिथे खार्डी टीमचा सूरज बाद झाल्यानंतर जो रवीने किल्ला लढवला होता, 70 धावा चेस केल्या होत्या 3 चेंडू राखून. आता मात्र ती कामगिरी करावी लागेल टीम कालुंद्रीला. आता आवश्यकता आहे येणारे 3 षटकं आणि करायचे आहेत 60 धावा. सौरभ पुन्हा आता गोलंदाजीच्या मार्गवर आहे, ज्याच्याकडे चेंडू सोपवला गेलाय, कारण पहिल्या षटकामध्ये परेशची विकेट आणि त्यानंतर फक्त 2 धावा. टर्निंग पॉइंट षटक असू शकेल, कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं, मॅच होती दिघोडी विपक्ष खार्डी टीमच्या रवीने मात्र एका षटकामध्ये 26 धावा केल्या आणि मॅच आपल्या बाजूने झुकवली होती. तशाच प्रकारची धावसंख्या उभारण्याची आवश्यकता आहे इथे मात्र प्रवीण घरत आणि कालुंद्र टीमला. ते षटक मात्र या ठिकाणी येईल का? पुन्हा एकदा सौरभ म्हात्रे, ज्याने मात्र फक्त 2 धावा दिल्यात आणि त्याच षटकामध्ये कराव्या लागतील तब्बल 20 ते 25 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज असणार आहे. RAF कडून मारा करत असताना सौरभ म्हात्रे, समोरून मात्र प्रवीण घरत. पुढचा बॉल सोडून दिलाय, अगदी पिचिंग झाला ऑफस्टिकच्या बाहेर आणि इथं मात्र पंचांचा वाईडचा इशारा येत असताना वाईडची ही धाव जोडली जाते. 12 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अजून 59 धावा तब्बल करायच्या आहेत 18 बॉलवरती. सौरभचा हा पुढचा बॉल असणार आहे. मात्र अजूनपर्यंत आपण पाहिलं तर प्रवीण घरत या मॅचमध्ये जवळजवळ 3 बॉल खेळलाय, 2 धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. पुढचा बॉल असेल पुन्हा एकदा सौरभचा, समोरून प्रवीण घरतसाठी. मला तसा बॅटवर येत नाही, अगदी मिस्टामिंग स्ट्रोक. आता एका टप्प्याने उचलला फेकला, तोपर्यंत आली फक्त 1च धाव. एका धावेने धावफलकावर लागल्या त्या मात्र 13 धावा. दुसऱ्या दिवसामध्ये एक मॅच पाहिली होती किरोली विपक्ष खारघर टीम नॉट आउट राहिली होती, ओंकार आणि सूरज, आणि तरीसुद्धा 80 धावा त्यांना चेस करता आल्या नव्हता. नॉट आउट फलंदाजी केली होती आणि 60 धावा मला वाटतं जवळजवळ त्यांनी केल्या होत्या. आता पाहूया मैदानावरती तीच परिस्थिती इथे मात्र कालुंद्र टीमची झाली. पुढचा बॉल राहुलसाठी आहे, लाईन पिक करता आली नाही. इथे गतीमध्ये परिवर्तित करीत असताना बॉलला थोडी उंची दिली, बीट केलंय फलंदाज राहुल पाटीलला. आणि आतापर्यंत इथं मात्र 2 चेंडू या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू आतापर्यंत समाप्त झाले. 14 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 71 धावा करायच्या आहेत. इथे मात्र खोलवर टप्प्याच्या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला, बॉल गेला मात्र शॉर्ट पॉइंटच्या दिशेने, जिथे मात्र सूरज फौजदार तैनात होता. 1 धाव आली, धावसंख्येमध्ये 1 धाव ऍड केली, धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचल्या. प्रवीण आता मात्र या ठिकाणी उर्वरित 3 चेंडूवर 3 षटकार येतील का? कारण षटकामागे 20 धावा करायच्या आहेत आणि आता मात्र ते आपण पाहिलं तर या षटकामध्ये 3 धावा आलेल्या आहेत. आणि इथे मात्र काय घडलंय, अगदी लाऊडली अपील थोडंसं केलं, मात्र पंचांनी कुठल्या प्रकारचा प्रभाव दाखवला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सौरभने जे काही या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर प्रेशर क्रिएट केलंय प्रवीण आणि कालुंद्र टीमवर. तिथून मात्र या ठिकाणी सावरण्याची आवश्यकता आहे टीमला. प्रवीणकडे अनेक रेकॉर्ड्स आहेत, आपण पाहिलेले आहेत, ज्याने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एका ओव्हरमध्ये 30 धावा सुद्धा केलेल्या आहेत. मात्र यावेळेस मात्र संघ वेगळा आहे, कालवेल वेगळी आहे, प्रेशर वेगळा आहे. कारण चेस करताना जो प्रेशर असतो तो काहीसा वेगळाच असतो. आणि त्याचमुळे इथे मात्र प्रवीण सारखा फलंदाज सुद्धा अजूनही चाचपडत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 5 बॉल तो खेळलाय, धावा करता आलेत फक्त 3 धावा. सौरभचा पुढचा बॉल असेल यावेळेस प्रवीणसाठी. गरंलक दिलाय, कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. इथे मात्र 1च धाव येईल, एका धावेने मात्र धावफलकावर 1 धाव ऍड केली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 15 या धावसंख्येवरती. आणि इथे मात्र अजूनही आपण पाहिलं तर या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक असताना आता राहुल पाटील स्ट्रायकिंग गेनला आहे. मॅचमध्ये मात्र जो संघर्ष करायला पाहिजे होता तो संघर्ष मात्र इथून
कालुंद्र टीमचा आपल्याला पाहायला मिळाला नाही. आणि इथे मात्र या ठिकाणी पहा स्टँड अँड डिलिव्हर भिरकावून दिलाय मैदानाच्या बाहेर बॉलला राहुल पाटीलने. आणि राहुलच्या बॅटमधून आलेल्या षटकाराने धावफलकावर धावा लागतील त्या मात्र 21 धावा त्या 7च्या सरासरीने 3 षटकांच्या अंतिम. मंडळी आपण पाहतोय जयजी जाधव समाजसेवक यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. शुभ सन्मान केला जातोय सन्माननीय विलासजी घरत या स्पर्धेचे मुख्य आयोजक. आज खूप मोठी जबाबदारी 4 दिवस आपण पाहतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जयजी जाधव ज्येष्ठ समाजसेवक त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. पाहुण्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत की आपण स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषकामध्ये उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपला पुनश्च आभार असतील. 12 बॉल 50ची आवश्यकता, 18 बॉल 18ची आवश्यकता होती. उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मनपूर्वक आभार असतील मान्यवरांचं. उपस्थित पाहुणे जय जाधव साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे व्यासपीठावरती. नरेशजी नवनिर्वाचित खासदार नरेशजी मस्के साहेबांचे ते पिया आहेत. खूप मोठं व्यक्तिमत्व आपण पाहतो व्यासपीठावरती. जयजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मान्यवरांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेला सहभाग नोंदवला आणि इथे मात्र या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल स्वर्गीय नानाशेठ घरत आणि घरीत परिवाराच्या वतीने आपलं पुन्हा एकदा स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. जिथे लक्ष वेधलं आहे ते मात्र 12 बॉल 50ची आवश्यकता. प्रवीण घरत स्ट्राईक इनिंगला. आतिश मात्रे पुढच्या बॉल वरती उडालाय झेल आणि इथे समाप्त झालाय प्रवीण घरतचा खेळ. आणि आशा पल्लवित होत्या त्या मात्र पूर्णपणे या ठिकाणी निराशाजनक झाल्यात कालुंद्र टीमच्या. खूप मोठ्या अपेक्षेने मात्र प्रवीण घरत अजूनही किल्ला लढवत होता. त्याला मात्र मॅच मध्ये मनावा तसा खेळ करता आला नाही. 6 बॉल खेळला फक्त 3 धावा केल्या. निराशाजनक कामगिरी करत असताना इथे मात्र नवीन फलंदाज आकाश गिरी गेला. 11 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. करायचे आहे तब्बल 50 धावा. कठीण जरूर आहेत. पाहूया कुठपर्यंत संघर्ष करेल कारण जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आतिश मात्रेजी ज्या प्रकारची गोलंदाजी आहे सौरभ म्हात्रेजी आपण पाहिले त्याने मात्र 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा दिल्या. त्याच्याच पावलावर ठेवून त्याचं अनुकरण करत असताना आतिशला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. खार्डी टीम पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 70 धावा चेस करायच्या होत्या. त्याच खार्डी टीमने मात्र आता मागे वळून पाहिले नाही. आतिशला अजून एक सफलता मिळते. आकाश गिरी होईल बाद आणि इथे मात्र लागतोय तो मात्र तिसरा हादरा टीम खार्डीला. अंतिम सत्रामध्ये मॅच हाय व्होल्टेज अपेक्षा केली जाते प्रेक्षकांनी मात्र निराशा केली कालुंद्र टीमने. अगदी एका पाठोपाठ एक तू चलमय आया अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रवीण बाद झालं आले आले आकाशी बाद झाला. आता चौथा गडी बाद होत असताना नवीन फलंदाज याच दरम्यान माऊली भोटले साहेब व्यासपीठावरती आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा शुभ सत्कार केला जाईल. तो मात्र विलाजी घरत साहेबांच्या शुभ असते. मान्यवरांचं खूप खूप आभार. डावखुरा फलंदाज तोही झेल उडालाय पाहायचा आहे. इथे मात्र लगातार 2 बॉल वरती 2 सफलता आणि
दुसरी हॅट्रिक नोंदवली आहे. गोलंदाज आतिश म्हात्रेने लगातार 3 विकेट घेत असताना मैदानावरती इथे मात्र यावेळेस पाहतो आपण कालुंद्र टीमला लागतो 5वा आदरा. थँक्यू डीजे जितू. आपल्या माध्यमातून वाजवलेलं संगीत आता आपण बॅटिंग कमी झाली आहे, संगीत मात्र सुमधुर वाजायला लागले. आल्या मात्र मनोरंजन करणारा हा षटकार शेवटच्या काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रथमेशच्या बॅट मधून हा संघर्ष आपण पाहतोय आणि षटकाराने मात्र धावफलकावर धाव वाढवले जातील, त्या मात्र 27 धावा. अजूनही 2 बॉल शिल्लक जरूर आहेत. प्रतिकार मात्र केला जातोय. काही क्षण बाकी असताना मॅच मध्ये अगदी वर्चस्व राखलंय. यावेळेस मैदानावरती टीम आपण पाहू शकाल. गौरांश गावदेवी खार्डी या टीमने जे काय वर्चस्व राखलंय आधीपासूनच, त्या टीमला मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने कालुंद्र टीमला अगदी डोकं वर काढू दिलं नाही. एवढीच खराब परिस्थिती आपण पाहतोय मैदानावरती. प्रवीणची झालेली खराब सुरुवात, त्यानंतर पडलेली परेश चिखलेकरची विकेट, त्यानंतर हा संघ मात्र सावरू शकला नाही आणि वर्चस्व राखत असताना सौरभची गोलंदाजी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिल्या षटकापासून जी गोलंदाजी केली, फक्त 2 धावा दिल्या, परेशची विकेट काढली आणि तिथून मात्र कालुंद्र टीमवर मात्र दबाव निर्माण झाला. आणि खऱ्या अर्थाने पाहतोय इथं वर्चस्व राखत असताना खार्डी टीम अगदी प्रवास करत असताना या स्पर्धेमध्ये आम्हीच सुपर 8 मध्ये दाखवलो हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचं षटक बाकी असणारे गोलंदाज आलाय प्रल्हाद पाटील आपल्याला पाहायला मिळेल. प्रल्हाद पाटीलने धावा केल्या होत्या 30. ही वेगळी स्ट्रॅटर्जी आपण म्हणू शकतो. पाहूया आपण मैदानावरती प्रल्हाद कशा प्रकारची गोलंदाजी साकारताय. समोर राहुल आहे. पहिलाच बॉल असेल शेवटच्या षटकामधला. धावा भरपूर करायच्या आहेत. अगदी खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेनचा हा बॉल होता. 2-4 पावलांचा रनअप, आता अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि आता मात्र मॅचमध्ये पूर्ण मजा गेली आहे. तर प्रेक्षक सुद्धा आजूबाजूला उभे होते. एखादी आयवा कॅच येईल संध्याकाळच्या सत्रामध्ये 700 रुपये घेऊन जाऊ आपण अशी अपेक्षा केली जात होती. मग त्या अंतिम सत्रामध्ये जरूर निराशा केली. उद्या संडे स्पेशल आहे, संध्याकाळची सोय करण्याची व्यवस्था होती, ते मात्र कालुंद्र टीमने थोडीशी निराशा केली. षटकार चौकार लगावले नाहीत आणि इथून मात्र आपण पाहतोय संघर्षामध्ये कमी पडलाय कालुंद्र संघ. ज्या कालुंद्र संघाला 71 धावा करायच्या होत्या, मात्र हा संघ 27 ते 28 धावांवरती रोखला गेलाय. आता इथून पुढे मात्र औपचारिकता मॅचमध्ये शिल्लक आहे. कार्डी टीम ठरेल तो मात्र कानपोले संघासमोर उद्या खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही, कारण भरपूर साऱ्या धावा करायच्या आहेत टीमला. आणि इथून पुढे मात्र अजून एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली आहे. मात्र 3 बॉल शिल्लक. सर्व निराशाजनक परिस्थिती कालुंद्र टीमच्या आपण पाहतो. शेवटच्या क्षणामध्ये एखादी चांगली हायव्होल्टेज मॅच पाहायला मिळेल या अपेक्षेने प्रेक्षक थांबले होते, ती पूर्णपणे घोर निराशा झाली. कारण प्रवीण घरत बाद झाल्यानंतर पूर्णपणे मॅचची हवा मात्र निघून गेली आणि खार्डी टीमचं वर्चस्व आपल्याला मॅचमध्ये पाहायला मिळतोय. मात्र 2 बॉल शिल्लक आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये हिरामान सर आपल्याला पाहायला मिळतात. तिकडे दीपक पाटील सर पाळी यांची भूमिका पाहतो. या स्पर्धेमध्ये मला सुद्धा बोलण्याची समाजकारणी संधी दिली त्याबद्दल स्वर्गीय नानाच्या स्मृती चषकाचे सर्व आयोजक, घरत परिवार, त्यामध्ये प्रवीणजी घरत यांचं खास करून आभार असतील की या स्पर्धे मला 1 नाही तर 2 दिवस बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपलं आणि घरत परिवार पापडीचा पाडा यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि शेवटचे काही क्षण बाकी असताना इथे मात्र कालुंद्र टीमकडून एका चौकार षटकार येईल का या अपेक्षेकडे डोळे लावून बसलेला प्रेक्षक वर्ग आहे. मग तोही फलंदाज झाला इथे बाद आणि इथे मात्र फार मोठ्या फरकाने मात्र इथं लढत गमावी लागते.
हार्ड लक टीम कालुंद्रे आपण चांगला संघर्ष केला, मात्र इथे मात्र खारडी टीमचा संघर्ष आपण पाहिला तर जबरदस्त राहिला. पहिल्या मॅचमध्ये एका बाजूने अर्धशतक पटकावून सुद्धा सुरतच्या संघाने विजय प्रस्थापित केला आणि खारडी संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृतिचषक 2024च्या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये आपल्याला कानपोली संघासमोर उद्या मात्र बरोबर आपण पाहू शकाल. तर 10:30 वाजता आपल्याला इथे उपस्थिती दाखवायची आहे आणि आयोजकांबरोबर बोलणं करूनच आपण मैदान सोड